नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी भरलं होतं, फॉर एमसीसी काउन्सिलिंग असेल, फॉर एआयक्यू काउन्सिलिंग असेल, फॉर डीम काउन्सिलिंग असेल किंवा अदर स्टेट कोट्याचं काउन्सिलिंग असेल, याच्यासाठी त्यांनी जे सिक्युरिटी डिपॉझिट भरलं होतं ते भरलेलं सिक्युरिटी डिपॉझिट त्यांना कधी त्यांच्या अकाउंटला मिळणार आहे, त्याचबरोबर ते सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड होत असताना कोणत्या अकाउंटमध्ये होणार आहे, या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर्स मेकर या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नीट 2026 चा अभ्यास करत असताना तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट संदर्भात सुद्धा एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे की सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी काही राऊंडसाठी द्यावं लागतं. जर तुम्ही स्टेट कोट्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी अप्लाय करणार असाल किंवा एमसीसी मध्ये सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागत नाही. परंतु जर तुम्ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल, डीम मेडिकल कॉलेज असेल किंवा एआयक्यू मधून तुम्ही जर 15% मधून ऍडमिशन घेणार असाल बीएमएस बीएचएमएस साठी, तर तुम्हाला एक सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट या ठिकाणी भरणं गरजेचं असतं. हे सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट हे सीईटी सेलच्या अकाउंटला जाते, त्याचबरोबर एमसीसीच्या अकाउंटला जाते आणि अकाउंटला गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या कॉलेज संबंधित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नाही तर ती सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होते. आणि जर समजा विद्यार्थ्यांनी त्याचा नंबर तिथं लागला तर काही केसमध्ये काय होते, ती सिक्युरिटी डिपॉझिट तुमच्या फीज मध्ये कन्वर्ट होते फर्स्ट इयरच्या, नाहीतर तुम्हाला ते रिफंड मिळते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सिक्युरिटी डिपॉझिटची जी काही ट्रान्झॅक्शन आहे ते पालकांनी त्यांच्या अकाउंटवरून करणं गरजेचं आहे. आता सेकंड सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की 2025 मधील जे काही माझे विद्यार्थी आहेत ज्यांनी एमसीसीचं सिक्युरिटी डिपॉझिट भरलं होतं, ऑल इंडिया कोट्याचं सिक्युरिटी डिपॉझिट भरलं होतं, अदर स्टेटचं कर्नाटकचं असेल, बिहारचं असेल, युपीचं असेल सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनी भरलं होतं, तर ते त्यांच्या अकाउंटला कधी येणार आहे आणि आलं तर ते कोणाच्या अकाउंटला येणार आहे या संदर्भात देखील आपण त्यांना या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत. सर्वप्रथम आपण एआयक्यू ऑल इंडिया कोट्याचं जे काही 15%चा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी ज्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं होतं तर ते सिक्युरिटी डिपॉझिट आता अकाउंटला येणं चालू झालेलं आहे. माझ्या माहितीनुसार 1 मार्च पासून ते 15 मार्च पर्यंत ते सिक्युरिटी डिपॉझिट काही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये आता यायला चालू झालेलं आहे. म्हणजे आजच सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या अकाउंटला ते सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी रिटर्न झालेलं आहे. आता हे रिटर्न झालेलं सिक्युरिटी डिपॉझिट कोणाच्या अकाउंटला येणार आहे, तर ज्या अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, हे एमएसटी सीईटी सेलच्या सिक्युरिटी डिपॉझिट संदर्भात मी बोलत आहे. 15% कोट्यासाठीचं, त्याच्यामध्ये बीएमएस बीएचएम साठी काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, तर त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की ते सिक्युरिटी डिपॉझिट हे तुमच्या ज्या अकाउंटमधून कट झालेलं आहे, ज्या अकाउंटमधून तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याच अकाउंटमध्ये ते सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी रिटर्न होणार आहे. सेकंड गोष्ट जी आहे ती एमसीसी संदर्भात आपण करूया. एमसीसी मधून ज्या विद्यार्थ्यांनी डीम साठी जर रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयाच्या आसपास सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी भरलं होतं. हे सिक्युरिटी डिपॉझिट भरत असताना आणि ज्यावेळेस फॉर्म भरत होतो ऍप्लिकेशनचा त्यावेळेसच काय केलेलं होतं की एमसीसीने संबंधित पर्सनच्या घरातील असेल किंवा विद्यार्थ्याचा असेल किंवा विद्यार्थ्याच्या पालकाचा असेल, कॅन्सल चेक आणि बँक डिटेल्स फॉर रिफंड द सिक्युरिटी डिपॉझिट या संदर्भातील एक कॉलम या ठिकाणी दिला होता ऍप्लिकेशन फॉर्म संदर्भात. माझ्या माहितीनुसार तर एमसीसीचं जे काही रिफंड असेल ते रिफंड अजूनपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला मिळालेलं नाही आणि जर मिळालं तर ते त्या चेकवरील जे काही चेक असेल, तो तुम्ही चेक दिला असेल किंवा बँक पासबुक दिला असेल, जे काही अकाउंट नंबर तुम्ही फॉर्म भरत असताना दिला होता त्याच्यावर एमसीसीचं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी रिटर्न होण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत कोणाला या ठिकाणी मिळालं नाहीये. थर्ड जे आहे ते बिहार संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत, युपी संदर्भात डिस्कस करणार आहोत आणि कर्नाटक संदर्भात डिस्कस करणार आहोत. या राज्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं होतं तर बिहार मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भरलं होतं त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी रिटर्न व्हायला चालू झालेलं आहे आणि ते ज्या संबंधित काउन्सिलर असेल, इंटरनेट कॅफेवाला असेल किंवा पालक असतील ज्यांच्या अकाउंट मधून कट झालेला आहे त्याच्याच अकाउंटमध्ये हे सिक्युरिटी डिपॉझिट नंतर रिटर्न होत आहे. महत्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता
आणि नंबर लागून देखील त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, त्या विद्यार्थ्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी जप्त होणार आहे. त्यामुळे अशा पालकांनी हा व्हिडिओ बघून हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यांचा नंबर लागला, ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, तर त्यांना ते सिक्युरिटी डिपॉझिट वापस मिळणार नाही. परंतु ज्या पालकांना ही गोष्ट पण माहित असणं गरजेचं आहे की तुम्ही ज्यांच्याकडून फॉर्म फिल केलेला आहे, ज्यांच्या अकाउंटमधून पैसे कट झालेले आहेत, त्याच्या अकाउंटमध्ये अदर स्टेट कोट्याचं आणि AIQ 15% महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांचं डिपॉझिट त्यांच्याच अकाउंटमधून येणार आहे, ज्यांच्या अकाउंटमधून कट झालेलं होतं. तर इंटरनेट कॅफे असतील किंवा कन्सल्टंट असतील, आता काही कन्सल्टंट तुम्हाला या ठिकाणी थापा मारू शकतात की बाबा हे जे डिपॉझिट आहे हे डिपॉझिट तुमच्या अकाउंटवर येतं किंवा हे डिपॉझिट कॉलेजची फीज मध्ये सबमिट झालं. तर अशी काही या ठिकाणी कुठल्याही सीईटी सेलच्या वेबसाईटवर असेल, MCCच्या वेबसाईटवर असेल, KCET असेल, बिहारची सीईटी असेल, यांच्या कुठल्याही वेबसाईटवर अशा पद्धतीचं त्यांचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. त्यामुळे हे रक्कम जी आहे ते पालकांनी वापस घेणं गरजेचं आहे, सोडून देऊ नका. जर कोणाला या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमच्या पालकांची किंवा तुमच्या विद्यार्थ्यांची जी काही शंका असेल सिक्युरिटी डिपॉझिट संदर्भातील, ते तुमची पूर्णपणे या ठिकाणी या शंकेचं निरसन केलं जाईल. आशा करतो तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट संदर्भातील जी काही शंका असेल ती शंका तुमची या ठिकाणी दूर झालेली आहे आणि 15 ते लास्ट म्हणजे मार्च एंड पर्यंत हे सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला मिळू शकतं. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.